हाय हॅलो नमस्कार. चला आज ह्या गोष्टी आणि बरंच काही ह्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप 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 स्वागत. तर आता मी असं ठरवलं की ह्या चॅनलद्वारे तुम्हाला मी असं हे जीवन आपलं प्रत्येकाचं जीवन हे अनमोल असतं आणि ते कसं विविध रंगी असतं आणि ते कसं विविधतेने जगत आलेले काही अनुभवी माणसं असतात, त्यांच्या काहीतरी तुम्हाला अशा अनुभवातल्या गोष्टी वगैरे तुमच्यासोबत शेअर कराव्या, त्यासाठी आता मी हे चॅनल सुरू केलेलं आहे. आणि आता यामध्ये म्हणलं सर्वप्रथम सुरुवात आपल्या घरापासूनच करा. तर माझ्या सासूबाई आहेत, त्यांचं वय आज रोजी 92 वर्ष आहे. पण म्हटलं त्यांनाच त्यांच्या त्या काळातल्या काही थोड्याफार गोष्टी आपण विचाराव्या, स्वतः ऐकाव्या आणि तुम्हाला पण सांगाव्या. तुम्हालाही खूप आवडतील. खूप काही असते जीवनात अनुभव आणि त्यातून कोणाच्या पण बोलण्यातून आपल्याला काहीतरी थोडंफार शिकता येतं. तर म्हणून म्हटलं चला आता ह्या गप्पा गोष्टीत आपण आईपासूनच सुरुवात करूया. तर हा माझा पहिला एपिसोड असणार आहे. तर आता इथून पुढे आपण बोलूया आईशी. चला तर आई आज आपण आता गप्पा मारू. तर आज कसल्या गप्पा मारायच्या आहेत आपल्याला? एरवी आपण बोलतो, पण आज कणी तुम्ही मला तुमच्या लहानपणापासूनच तुमचं आयुष्य कसं कसं तुम्ही काय काय गोष्टी पाहत आल्या, कसं जगत आल्या, काय आल्या, ते सगळं आता सांगायचंय. तर आता पहिले सुरुवातीला तुम्ही तुमच्या लहानपणापासून सांगा मला की तुम्ही एकदम लहान होत्या तेव्हा तुमच्या कुटुंबात किती जण होते, तुम्ही काय काय खेळ खेळत होत्या, कशा राहत होत्या, तुमची शाळा कितवीपर्यंत झाली, त्याच्याबद्दल आता थोडंसं सांगा. सांगा बरं. मग आमचं कुटुंब अगोदर आधी लय माझे वडील धरून 3 भाऊ होते. मग आमचे वडील जसं शेतातलं काम करतात, आई घरचं काम करे. आम्ही लहान लहान होतो. मी मोठा भाऊ. बर. तर मग ते शाळेत जातात. मग मला शाळेत घातलं ना, तर मास्तरने एकदा छुडी मारली होती. मग मी गेलीच ती शाळेत. असं का? मग असं करून करून मी शिकलीच नाही. आणि मग नाना शिकले. बर. मग मोठा भाऊ जुळघाटच्या शाळेत घातलं. नाना म्हणजे आईंचे मोठे भाऊ? मोठा भाऊ माझं. तर ते जुळघाटची शाळेत घातले. मग असं रोड नव्हता असतो, पाय भरत असे हे. आम्हाला कपडे परिस्थिती नाजूक होते, नागमणी कपडे होते. बर. जुन्या काळात. मग आई पडली आजारी. आम्ही लहान लहान होतो, 2 बहीण भाऊ. बर. मग मी एवढ्याला भाकरी करायची. बर. मग भाजायची. मग जळली की टाकून द्यायची संधीत. हो का? सांदीत म्हणजे पहिले काय असायचे, धान्याचे मोठे मोठे अशा कणगी बनायचे द्यायला. आजकाल आपण टाक्या वगैरे म्हणतो. तर त्याच्या पाठीमागे अशी थोडी जागा असायची, मांजर वगैरे फिरायला पहिले उंदीर व्हायचे, तर म्हणून त्याला सांदी म्हणायची. तर आईचं म्हणणं होतं की त्या सांदीत त्या भाकरी टाकून द्यायच्या. गंमत होती चांगली. मग डाळ शिजवायची. मग नाना शाळेतून आली फोडणी घालायची. बर. म्हणजे तुमचे भाऊ फोडणी द्यायची भाजी? मोठा भाऊ माझा. मग असं करून करून असं खेळायला जायचं. खेळ काय होते बरं त्या काळात? तुम्ही काय खेळ खेळायचे? आम्ही असं इजबाई जोडका खिस आणि एक असं कोंबडा टोंगळा हे काय ठेवायचं टोंगळ्यावर? असं ठेवायचं आणि असं कोंबड्या कुसकुस असं चालायचं. हो का? हे होतं. आणि फुगडी फू. बरं बरं. असे खेळ होते जुन्या काळाची गोष्ट. मग असं खेळ आईनं म्हणा लवकर ये बरं. बर. जास्त वेळ जायचं नाही. मग असं तुमचं बालपण एकदम मजेत गेलं? हो. बर. घरात किती बहीण भावंड होते तुम्ही? आम्ही 4. हो का? 2 भाऊ 2 बहिणी. बर. छान कुटुंब होतं. बरं, तुमच्या लग्नाची मस्त गंमत होती म्हणते. एकदा तुमच्या लग्नाची गंमत सांगाल का? सांगा बरं. हो. एवढं काही कळत नव्हतं. बर. मग लहान वयातच लग्न झालेलं आहे. मग लग्न जमलं आणि उद्या लग्न लागतं. बर. मग दिलीपची आई आली तिथं. त्या पानाची विडे करत, बाहेर उकूत करत. मी झोपले. बर. आता असं काय मी आपलं पळून नेते एवढं समजतच नव्हतं. म्हणजे पहा, त्या काळात नवरी पळून नेली होती, त्याची चांगली गंमत आहे. तुम्ही सर्वजण जाऊ होती ती हिंसा होती तिथं. मग म्हणे लीला चालू मी संडासली चालली. 4 वाजले असतील. आम्ही झापून म्हणालो. मग गाडीत बसवलं. मग नेल मला तरड खेळायला. बाई मग लग्न तर आहे मला खूप चालू. मग त्यानं नेलं तिथं.
तरडखेडा म्हणजे त्यांच्या माहेराजवळच अजून एक छोटस गाव. आणि मग आतमध्ये ठेवलं आणि बाहेरून कडी लावून घेतली. मी म्हणे मग लग्न आहे. आणि मग त्या लोकायले कसं वाटलं, मन पळून नेणार राहिले. रातचे 8 वाजले असतील, आता राहिले नाही, गेलं लग्न. मग पंढरी पाटील आप्पासाहेब होते. पंढरी पाटील आणि आप्पासाहेब म्हणजे त्या काळातील हे पंढरी पाटील म्हणजे आपली शिवाजी जी शिक्षण संस्था आहे त्याचे संस्थापक पंढरी पाटील, ते मोठे माणूस. आणि आप्पासाहेब म्हटल्यानंतर त्या काळातले ते आमच्या गावचे आमदार होते, तर त्यांच्याबद्दल सांगतात ते आहे. तर मग असं करून 8 वाजले. मग मावदेराचं लग्न होतं ते लागून गेलं. मग हे सावरगावाचे लोक म्हणत काही हो, पण आपण लग्न लावून नवरी नेल्याशिवाय राहायचंच नाही. बर. मग 8 वाजले आलो. इथं आलो घरी. ते लगे लुगड्या कशाचं काही साडी गुंडाळली एक कशी मी लगे पाठ टाकले 2 आणि लग्न लावलं. बर. माळी घातल्या. बर. आणि ते लोक मला घेऊन गेले सावरगावात. आले. असं झालं तुमची लग्नाची अशी गंमत. गोष्ट झाली. हो का. बरं, लग्नानंतरचे दिवस कसे होते मग आई? अहो आमचे ते कुटुंब कसं होतं हे तुमचं तर झालं लग्न अगोदरचं कुटुंब, आणि लग्नानंतर तुम्ही ज्या कुटुंबात गेल्या तसं ते कुटुंबाबद्दल सांगा थोडस. ते कुटुंब कसं होतं, परिस्थिती श्रीमंत होते आधी. बर. पण आमचा सासरा भोळे होते ना, तर मग ते श्री इस्टेट गेले. बर. मग हे 3 भाऊ होते. बर. आणि 3 नंदा. तुम्हाला त्यामुळे म्हणजे ते 6 त्या घरातील मुलं आणि त्यांचे सासरे असे 7 जणांचं ते कुटुंब होतं. हो. मग स्वयंपाक करायचा येळवर आणत ते 40 रुपये पगार सगळे. मग आमच्या बापान काय केलं, फक्त जवाई पाहिला. बर. आप्पासाहेब शेजारी राहत जमीन नेले ते काय करायचं, मुलगा चांगला आहे. बर. मग तेव्हा मग जमीन काहीच नव्हती का तुम्हाला दिलं तेव्हा? नाही, काही नव्हतं. नाही का. मग 2-3 महिने झाले लग्नाला. आमचं म्हातारं काय करे, एक भांडवणे आणि सामानाने आम्हाला सण. मग जसं मी माझी नणंद होती ना, तर आम्ही भाकर खा जाऊ आणि माणसाने एक फोन. मग असं करून करून म्हणजे बाई मी म्हातारं भांडी एकतो, भांडी ऐकल्यावर काय करा, 40 रुपये पगार. मग लागले मी शेतातल्या कामाचे निंदायला लोकांचं. असं का. मग 10 आणि रोज होता. मग 3 तास घेतली तर 12 आणि. बर. मग निंदाचं. मग असं करून करून बरं चाललं. बर. मग म्हातारं मोठ्या देराला कोणी बायको देईना. बर. परिस्थिती नाजूक होती. मग त्याचं लग्न जमलं. बर. मग लग्न जमलं म्हणजे यांच्या मोठ्या दिराचं लग्न राहिलं होतं आणि ह्या 2 नंबरच्या, तर यांचं अगोदर लग्न झालं. तर मग 10-12 माणसं जेव घातली वाड्यातच. लग्न लावून आणलं मोठ्या देराचं. मग मी महिन्यानं राहतो. 1-2 दिवस झाली होती लग्न. एक नणंद राहिली होती. लाईना देरला होतं, लग्न झालं 4थ्या वर्गात. मग असं करून करून त्याची मॅट्रिक झाली. बर. लाईना देराची. मग जरा जरा चांगलं होत चाललं. बर. मग ते सासरे बोलले भांडी इकडचं म्हणलं, आता काही विकू नका भांडे. मग 12 आणि रोज 10 आणि पहिली तेव्हा यायची तेव्हा. बर. मग असं थोडं थोडं बरं चाललं आमच्या हिशोबानं. मग असं काम करून करून मग बाया यायच्या कवलीला बाई आमच्या साड्या करता का, तेव्हा रोज साड्याचा रुपया होता. मग बाया 2-4 जणी म्हणायचं. सांडाया म्हणजे तांदळाचे पापड. ते या ना आपल्या घरी. बाई आम्ही तुमच्या घरी येणार नाही, पीठ आणून द्या 2-3 काड्या आणि बायाचे पैसे. मग त्या बाईने पीठ आणा, सगळं आणा आणि वाळू निघालणार. मग एकीने खिशी घ्या, आम्ही 2-4 जणी लाटा साड्या रोजानं. मग त्या लाटल्या की 1-1 रुपया वाटून द्या पैसे. मग भागीरथी आपण कुड्या करू. भागीरथी म्हणजे त्यांची लहानी जाऊ. तर त्या काळात 10 किलोवर बी दळाचं मी माय जाऊ ना. आणि ते झालं दळ की पाणी भरायचं एवढंच जिरा होता.
सर्व भांडे नेऊन ठेवायची उलीवर. हा. उली 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 पाणी काढायचं. आणि तेव्हा एवढं भांडे पुढे काहीच नव्हतं, साधारण परिस्थिती. त्या काळात पाण्याची पण खूप टंचाई होती, खूप दुरून पाणी आणावं लागायचं. त्या गावात नेहमी पाण्याची टंचाई असायची. मग भरं पाणी काढायचं. 32 चराट लागेल. हा. पाणी काढायचं, भरून ठेवायचे भांडे, मोठं टोपलं, मोठी परात, असं सगळं. हा. मग झालं. मग शेजारी बाई होती, पोरी हो तुम्ही झोपतच नाही का, इतकं काय काम करतात. अहो बाई कसे बी आमच्या संध्याकाळी होतेच ना. तर मग हे 5-7 दिवस ओलवी दळायचं. हा. मग त्या बाईनं आम्हाला गहू द्यायचे. असे दिवस काढले. हा. मग असं करून 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 मग जरा जरा चांगलं झालं. मग नंतर तुम्हाला 3 मुलं झालेत. हो, 3 मुलं झाले. हा. मग नंतर आता परिस्थिती बदलत गेली. हो. तिघांना पण चांगल्या नोकऱ्या लागल्या. मग 3 मुलं झाले ना. तर आमची मुलं कशी होते, कोणाचं काही दिसलं तर कधीच मागितलं नाही. बर. ते करू 4 आणे द्यायचे, कटिंग करायचे, थोडे थोडे केस कोण तर तेल लागतं मोठं. बर. असे दिवस काढले. हा. मग मुलं शिकले, मोठा शिकला, हा. ग्रामसेवक झाला. बर. 2 नंबरचा हा. ड्रायव्हर झाला. बर. तो मॅट्रिकच शिकला. हा. 2 नंबरचा म्हणजे माझ्या घरचे. हा, विजय पाटील. हा. आणि 3 नंबरचा मास्टर झाला. हा. मग असं करून करून आमचं चांगलं होत चाललं. हा. मग असं करून घरगळे, तर मग असं धोतर बांधून त्यात खडा टाकायचा, हा. की एका ठिकाणी पाणी पडतं. हा. आणि मग स्वयंपाक करायचं. जेवण झाले की मग मास्तरनं घरात झोपायचं. आणि मी आमच्या बहिणीची चुलत बहीण होती, तिच्या घरी झोपायला लहान लहान पोरं. हा. असे दिवस काढले. मग पोस्टाचा साहेब, शाळेचे साहेब हे आले तर मग पद्धतशीरच करावं लागलं. हा. चहा पाणी, पुरण भाजी पोळी सगळं. बर. साहेबांनी मला छान स्वयंपाक केला. मग याय ना यांची भाऊजाई भानुमती सपकाळ देवाची आहे, हा. असं सांगा. हा. असं ते 2 सुनाईचे लग्न झाले. पुन्हा 3रा नंबर लग्न झाले. मग आमचं सुधरतच चाललं चांगलं. हा. मग कष्ट करायचं, जास्त काम नाही पडलं. हा. आणि पहिलं कसं पायी चिकली जायचं स्वारगावातून. हा. तर गाड्या गोड्या नव्हत्या. आमचा 2 नंबरचा मुलगा विजू पाटील, मी म्हणायची इकडे तिकडे पाहून ये बरं. मग वाटलं काही मागून दिसलं तर मग त्यानं खालीच पोहोचलं. हो का. लय आज्ञाधारक होते म्हणायची. अशी गोष्ट, अशा गोष्टी झाल्या. शेवट लोक बी आज्ञाधारक कसे आता आहे ना. तर असं करून करून आमचं सुधरत चाललं. पण त्याचं आपल्याला असं नाही वाटलं आपल्याला असं पाहिजे का तसं पाहिजे. पण जसं मुलाला चांगलं घडवून जमीन झाली. आता सर्व खायले प्यायले. बर. मग आता एकाले 2 मुलं आहेत. 2 नंबरच्याले 2 मुलं. लाईन आले 1 मुलगी आणि 1 मुलगा. मग हे शिकले. मग मी येले औरंगाबादले जाईल भाकरी घालायला गेले. आता ते नातू माय इंजिनियर झाले. आता पेला भरून सुद्धा घेऊ देत नाही. अरे वा. मग कसं वाटतं आता ते पहिले दिवस आताचे दिवस. पहिल्या दिवसाचं काल दे आपण देवान चांगलं केलं. आपला जीव कधी झोडला नाही. कोणाचं सोनं, कोणाची चांदी, कपडे पाहून खायला पियायचं. फक्त कष्ट करायची इमानदारीनं. तर आता एवढं सुख आहे. उठलं केलं की पेल्यात पाणी 5-6 बिस्किट. पेला भरून सुद्धा घेऊ देत नाही. नात सुना बी माझ्या नोकरीवर आहे. आणि नातू बी इंजिनियर, नात सुना इंजिनियर आहे. तर हा झाला आजचा आपला एपिसोड आईसोबतच्या गप्पा. याच्यानंतर आता दुसऱ्या एपिसोडमध्ये मी तुम्हाला आईच्या लग्नाची गोष्ट सांगणार आहे. खूप मजेदार गोष्ट आहे, तुम्हाला सगळ्याला नक्की आवडेल. तर आता यानंतर दुसरा एपिसोड पण तुम्ही नक्की बघायचा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करायचं. धन्यवाद.